सभापती महोदया, या बाकावर 4 फक्त सदस्य होते, आठवते? 4 सदस्य होते. पाणीवाली बाई, आपली भुजबळ साहेब, ही सगळी मोठी माणसं 4च होते. काही वेळेला तर 2च होते, शेका पक्षाचा 1 आणि समाजवादी, प्रजा समाजवादीचा 1. परंतु त्यांचा आवाज कधीही डावलण्यात आला नाही. किंबहुना सगळ्यात जास्त जर भाषणं तुम्ही काढलीत ह्या सभागृहाच्या ह्याच्यातून, सगळ्यात जास्त भाषणं ही विरोधकांची आहेत, विरोधी बाकावरची आहेत. आणि त्यांनी दिलेले जे काय सूचना आहेत त्याच्या आधारावर निर्णय झालेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्याला, की अशा पद्धतीने मी हा जो आजचा काळा दिवस जो म्हणतोय त्याला कारण आहेत. आणि हे दुर्दैवाने देशाच्या इतिहासामध्ये नोंद केले जाईल आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आपलं नाव नोंदलं जाईल, याची आम्हाला चिंता आहे. महाराष्ट्राच्या पीठासीन अधिकाऱ्याचं कुठलंही अशा पद्धतीने नाव यावं हे आम्हा सगळ्यांना लाजिरवाणं आहे. आम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून वेदना होतात आहेत, दुःख होत आहे. परंतु सभापती महोदया, अशा पद्धतीने आमचा जर आवाज दाबला जात असेल, आम्ही 1.5 तास इथे उभे होतो, एकही वेळा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की मी ह्याच्यावर निर्णय देते आणि तुम्ही बसा. आणि आम्हाला त्याची आम्हाला मेहरबानी नको. आमच्यात ताकद आहे. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आमची ताकद आहे आणि आम्ही ती वापरणारच. कारण तो अधिकार मला माझ्या घटनेने आणि माझ्या नियमाने दिलाय. आणि आम्ही काय म्हणत होतो, नियमानुसार तुम्ही सभागृह चालवा, नियमानुसार तुम्ही आम्हाला काय जे आम्हाला एक सजा द्यायची ते द्या, नियमानुसार आम्हाला बोलू द्या, परंतु आम्हाला बोलायला द्यायचं नाही. विरोधी पक्ष नेत्या जे महत्वाचं पद, वेळ संपली बाई, 1 तास बाई, वेळ संपली बाई. आपण विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख चालू करतो. शशिकांतजी शिंदे, तुमच्या प्रश्नापासून विशेष उल्लेख